नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल, आज आपण BEE या विषयाची सुरुवात करणार आहोत. बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. आता या सब्जेक्टमध्ये आपण एक एक पॉईंट जो असेल तो थोडा व्यवस्थित डिटेलमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया विथ ॲनिमेटेड डायग्राम, जेणेकरून तुम्हाला समजायला इझी जाईल आणि तुम्हाला खूप मजा येईल मित्रांनो. चला तर बघू, आपण आता एक सुरुवात करू. हां बघा, हे असेल बघा युनिट्स. ओके, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा जो सब्जेक्ट आहे, तुम्हाला याच्यामध्ये नंबर ऑफ युनिट्स 5 दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला युनिट कुठला आहे? सगळ्यात पहिला युनिट जो असेल तो काय? बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल. ओके, आता हे ज्यावेळेस आपण सुरुवात करणार ना मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला खूप मजा येईल. मी तुम्हाला ॲनिमेटेड ट्रिक्स आणि थोडं फनी पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे. का तर हा सब्जेक्ट तुम्हाला बऱ्याच लोकांना, जसं की IT असेल, कम्प्युटर असेल, AIML असेल, या लोकांना नवीन आहे, बरोबर आहे. आणि विशेष म्हणजे हा सब्जेक्ट मला समजायला थोडा आउट ऑफ असल्यामुळे थोडा जड जाऊ शकतो, बरोबर आहे. त्यामुळे त्याला आपण थोडं एकदम फनी वेने शिकण्याचा प्रयत्न करणार. तर 100% आपल्यासोबत जुडलेले राहा, तुम्हाला नक्कीच एकदम कन्सेप्च्युअल कळेल. या पद्धतीने आपण जाणार आहोत. ओके, बघा बेसिक इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी असतात, म्हणजे इलेक्ट्रिकल जे असेल, बेसिक जेवढ्या गोष्टी असेल, जेवढे फंडामेंटल असेल, प्रत्येक क्वांटिटी आपण विथ एक्झाम्पल एकदम परफेक्ट शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते लॉंग टर्म किंवा लाईफ टाईम कसं लक्षात राहील हे आपण सांगायचा प्रयत्न करूया. बघा, त्यानंतर आपला सेकंड आहे बघा इलेक्ट्रिकल मशीन, बरोबर आहे. नेमकं इलेक्ट्रिकल मशीन्स कोणकोणते असतात किंवा कुठल्या कुठल्या सप्लायवर कुठल्या कुठल्या मशीन चालतील किंवा कुठं त्याचा यूज होऊ शकतो, बरोबर आहे. किंवा अवांतर आपल्या आयुष्यात कुठल्या किती मशीन हे आपण रोज बघत असतो, या सगळ्या आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, हा तो खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रिकल माहीत झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिकल ही जी असेल आपल्यासाठी हार्मफुल आहे. हार्मफुल म्हणजे कसं? रिस्की आहे. मग ते रिस्की आहे तर त्यासाठी एक दुसरा सुद्धा ऑप्शन आहे की आपण त्याला सेफ्टी हँडल करू शकतो. तर त्या सेफ्टीमध्ये नेमकं आपल्याला काय काय कसं यूज करायचं किंवा कसं हँडल करायचे, आणि विशेषतः अजून पुढं काही होऊ नये, बरोबर आहे. तर तो धोका टाळण्यासाठी जे काही डिव्हाइस आपण वापरणार, दॅट इज कॉल्ड ॲज प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस, बरोबर आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, वन बाय वन आपण जसं जसं समोर जाऊ तसं तसं तुमच्या लक्षात येईल. जस्ट फक्त एक नावं लक्षात ठेवा. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही 4th युनिट बघणार आहे ना, तर याच्यामध्ये थोडा चेंज होईल. मी चेंज असं का म्हणता सर? जर तुम्ही बघितलं असेल तर वरचे 3 युनिट जे असेल मित्रांनो, हे पूर्णतः मॅक्झिमम इलेक्ट्रिकल ब्रँचच्या रिलेटेड आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 4th युनिटपासून तुम्हाला खाली हा जो पोर्शन आहे मित्रांनो, तो कशाचा रिलेटेड आहे? इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड आहे ना. कारण तुमचा सब्जेक्टच काय सांगतो? इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. म्हणजे तुम्हाला दोन्ही ब्रँचचं नॉलेज तुम्हाला बेसिक इथंच मिळणार आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये चौथा जो युनिट आहे मित्रांनो, तो कोणता आहे रे? डायोड अँड देअर ॲप्लिकेशन. आता डायोड शब्द तुम्ही ऐकला नाही असं होऊ नाही शकत, कारण तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला किंवा सेकंड सेमिस्टरला फिजिक्समध्ये PN जंक्शन डायोड नावाचा कन्सेप्ट ऐकलेली आहे, किंवा आपण झेनर डायोड असेल, PN जंक्शन डायोड असेल, तर हे परत आपण त्याला व्यवस्थित डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, त्यानंतर बघा तुमचा ट्रान्झिस्टर, बरोबर आहे. आता हे ट्रान्झिस्टर नेमकं काय असतं किंवा हा कशासाठी वापरला जातो, बरोबर आहे, हे आपण का शिकतोय आणि याच्या जनरल आपल्या लाईफमध्ये काय यूज आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. मी तुम्हाला परत सांगतो, कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला जर का रिझन भेटलं म्हणजे व्हाय, बरोबर आहे, ती गोष्ट तुम्हाला समजायला सोपी जाते. अजून महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला याची ॲप्लिकेशन कळाली पाहिजे. म्हणजे हे आपल्या आयुष्यात कुठं वापरलं गेलं हे जर तुम्हाला एकदा कळालं की तुम्हाला ते लक्षात ठेवायला सुद्धा खूप सोपं जाईल. ओके, तर आपण त्या पद्धतीने घेणार आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सेन्सर अँड ट्रान्सड्यूसर, बरोबर आहे. आता सेन्सर हा शब्द आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेस ऐकलेला आहे, बरोबर. आता ट्रान्सड्यूसर शब्द थोडा नवीन आहे. तर ट्रान्सड्यूसर म्हणजे नेमकं काय असेल किंवा दोघांमध्ये काही फरक आहे का? कारण दोघांचे नावं वेगळे म्हणजे 100% सर फरक असेल. मग नेमकं काय फरक आहे तो हे आपण बघूया. आणि तो ट्रान्सड्यूसर कसा असतो, नेमकं एक्झॅक्ट काय आहे, हे एखादा डिव्हाइस आहे की कन्सेप्ट आहे की एखादं नाव आहे, हे सुद्धा आपण व्यवस्थित बघणार आहोत. ओके, लक्षात आलं असेल तुम्हाला. हे 5 युनिट जे असेल, या 5 सॉरी आपण याला इथं 6 युनिट आहे, 5 नाही. म्हणजे मी 5 याच्यासाठी म्हटलं की तुम्हाला याच्यामध्ये जे असेल हा पोर्शन जो असेल, बरोबर आहे. आता डायोड आणि देअर ॲप्लिकेशन जे असेल त्याच्यामध्ये आपण एक ट्रान्झिस्टर कन्सिडर करू आणि सेन्सर थोडा वेगळा केला, बरोबर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये तुमची युनिट किती असेल? तुम्हाला असे 6 युनिट आहे, बरोबर आहे. लक्षात आलं. मी याला एक सिंगल पोर्शन कन्सिडर केलं, दॅट्स वाय मी त्याला 5 कन्सिडर केलं. ओके, आता हे जे युनिट आहे ते एक एक युनिट आपल्याला 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर, पुढं जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट, जसं की समजा सपोज याच्या अगोदर थोडं इथे जर तुम्ही बघितलं, बघा बेसिक इलेक्ट्रिकल जे असेल ना, हा खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, लक्षात ठेवा. कारण याच्यामध्ये ज्या बेसिक क्वांटिटी असेल त्याच तुम्हाला पुढे मदत करणार आहे. अजून ही इलेक्ट्रॉनिक्स पार्टमध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर मारता त्यामध्ये थोडा काही बेसिक कन्सेप्ट असेल
त्या बेसिक कन्सेप्ट आणि इलेक्ट्रिकलच्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला थोड्या जरी समजल्या, बरोबर आहे, तर पुढचा पोर्शन समजायला तुम्हाला सोपं जाईल. म्हणजे मी इंडायरेक्टली सांगतो बघा, मी बेसिक इलेक्ट्रिकल हे जर मला कळालं तर इलेक्ट्रिकल मशीन 100% कळेल आणि विशेषतः इलेक्ट्रिकल सेफ्टीसुद्धा 100% कळेल. सेम लाईक दॅट मला 4th युनिट जर कळाला, मला 5th युनिट समजायला खूप सोपं जाईल. लक्षात आलं? ओके. हां, तर चला बघूया, आपण थोडी सुरुवात करूया. त्याच्यामध्ये बघा, सगळ्यात पहिला युनिट. ओके, सगळ्यात पहिल्या युनिटमध्ये तुम्ही बघितलं असेल बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल. मग सर, बेसिक इलेक्ट्रिकल फंडामेंटल म्हणजे आम्हाला याच्यात काय शिकायचं बघा, तर काय शिकायचं आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात पहिले शिकायचा फर्स्ट पॉईंट इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट. बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक सर्किट. आता इलेक्ट्रिक सर्किट इज नथिंग बट म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय काय असेल किंवा मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय काय असेल, एक एक पॉईंट आपण डिस्कस करूया. बघा, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये छोट्या छोट्या कन्सेप्ट तुम्हाला शिकायचे आहेत. मग छोट्या छोट्या कन्सेप्ट कुठले आहे सर, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्होल्टेज असेल, त्याच्यानंतर करंट असेल, त्याच्यानंतर पॉवर असेल, बरोबर आहे, त्याच्यानंतर एनर्जी असेल. ह्या सगळ्या गोष्टी आपण विथ एक्झाम्पल किंवा विथ डायग्राम विथ ॲनिमेशन शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला एकदम पक्का लक्षात राहील. आपण त्याचे फॉर्म्युले, एक्झाम्पल, सगळ्या गोष्टी डिस्कस करूया. ओके. मग एकदा मला इलेक्ट्रिकल सिस्टम कळाली तर मला मॅग्नेटिक सिस्टम समजायला सोपी जाईल. बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटिझम नेमकं काय असतं, कुठून तयार झालं, कसं आपल्याला बघता येईल. ओके. इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट जर तुम्हाला एकदा कळालं तर त्याच्यानंतर पुढचा पोर्शन तुम्हाला खूप इझी जाईल. बरोबर आहे. मी इझी जाईल याच्यासाठी म्हणतोय की मॅग्नेटिक सर्किटमध्येच तुम्हाला फॅरेडेज लॉ येणार आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक सर्किट कळालं तर तुम्हाला सिरीज मॅग्नेटिक सर्किट, पॅरल मॅग्नेटिक सर्किट कळलं. म्हणजे काय, हे 2 वर्ड जे असेल हे तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. लक्षात आलं? मी जस्ट तुम्हाला फक्त थोडं काही फॉर्म्युला म्हणजे खाली काही ॲनिमेशन दिले, ते ॲनिमेशन तुम्हाला लक्षात येत असेल. बघा, इथे बघू शकता. हे बघा, याच्यामध्ये जर बघितलं, हा व्होल्टेज आहे, हा करंट आहे, हा रेजिस्टन्स आहे. बघा, हा थोडा कमी जास्त होतोय. मग नेमकं हे काय होत असेल ते अशा ॲनिमेटेड वेनं आपण डिस्कस करा. मी तुम्हाला जस्ट फक्त एक एक्झाम्पल दिलं की याच्यातून तुम्हाला 3 कन्सेप्ट एकदम परफेक्ट क्लिअर होणार आहे. हे ॲनिमेटेड डायग्राम आहे, याच्यातून खूप काही तुम्हाला आणि विशेषतः शिकायला इंटरेस्टसुद्धा येईल. बरोबर आहे. अशाच पद्धतीने आपण पूर्ण शिकणार आहोत. बघा, त्याच्यानंतर मी जस्ट फक्त एक्झाम्पल दिलं की डिफरन्स बिटवीन मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक सर्किट. हे एक इलेक्ट्रिक सर्किट आहे, हे एक मॅग्नेटिक सर्किट आहे. बरोबर. हे ॲक्च्युअलमध्ये कसं असेल हे डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर त्याच्यामध्ये जे कन्सेप्ट आहे बघा, EMF नेमका कसा असतो हे ॲनिमेटेड तुम्हाला डिस्कस करायला बघायला मिळेल. त्यानंतर फॅरेडेज लॉ असेल. आता ही डायग्राम जी असेल, ही डायग्राम कशी वर्क करते हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत की याच्यातून नेमका फॅरेडेज लॉ कसा तयार झाला किंवा फॅरेडेज लॉ मला आयुष्यभर किंवा लाईफ टाईम मला कसा लक्षात ठेवता येईल हे मला समजून घेऊन करावं लागेल. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किट हे असेल, हे सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर तुम्ही अजून सुद्धा ऐकलं असेल बघा, फॅरेडेज लॉ असेल. बरोबर आहे. आता फॅरेडेज लॉच्या नंतर काही 1-2 लॉ आहेत बघा अजून. फ्लेमिंग लेफ्ट हँड असेल, फ्लेमिंग राईट हँड असेल, लेन्झ लॉ असेल, हे सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. हे फक्त आज तुम्हाला नावं मिळतील, पण नावाच्या नंतर किंवा नावापलीकडे सुद्धा बरंच काही आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले AC आणि DC करंट समजणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. आता ही डायग्राम तुम्ही बघत असाल, इथे जर तुम्ही बघितलं तर कंटिन्यूअस माझी डायरेक्शन अशी राईट साईडने दिसते. बरोबर आहे. म्हणजे माझी डायरेक्शन चेंज होत नाही. इथं जर बघितलं, थोड्या वेळासाठी डायरेक्शन क्लॉकवाईज, थोड्या वेळासाठी डायरेक्ट माझी अँटी क्लॉकवाईज. मग याच्यात नेमकं काय होत असेल सर, हे असं नेमकं काय किंवा हे डायग्राम मला काय सांगायचा प्रयत्न करते, हे सगळं आपण 1 बाय 1 बघणार आहोत. ओके. त्याच्यामध्ये बघा, AC आणि DC क्वांटिटीज नेमकं काय असतात, या 2 क्वांटिटीमध्ये फरक काय, सगळ्यात इम्पॉर्टंट मी, कारण आपण सप्लाय जो असेल तो कोणता सप्लाय तयार करतो, AC सप्लाय तयार करतो. हे बघा, तुम्हाला मी AC सप्लाय कसा तयार होतो याची सुद्धा एक डायग्राम दाखवली आहे. ही तुम्हाला मी एकदम ॲनिमेटेड वेने समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप शिकायला सुरुवात करूया त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लक्षात येईल. बघा, हा AC सप्लाय जो असतो की आपल्या घरामध्ये असतो अल्टरनेटिंग करंट, तो कसा तयार होतो. बरोबर आहे. ही AC डायग्रामॅटिक वेने तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. ओके. त्यानंतर हा झाला AC. याच्या नंतर असतो आपला दुसरा DC सप्लाय. मग AC पासून मला DC बनवायचं आहे की नेमकं DC सेपरेट तयार करायचं आहे किंवा मला कन्व्हर्जन करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे. अजून महत्त्वाची गोष्ट की AC सप्लाय जो असेल त्याचे काही फायदे आहे का किंवा तोटे आहे का. बरोबर. याचे सुद्धा काही ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे किंवा दोघांपैकी कोणता बेस्ट आहे. बरोबर आहे. मग का बेस्ट आहे, त्याचे ॲडव्हान्टेज जास्त असेल. क्लिअर आहे ना. अजून आपल्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल मोटर असेल. बरोबर आहे. आता तुम्ही बघा, एक साधं एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपल्या पाण्याची मोटर असेल. बरोबर आहे. जे आपण पाण्याच्या नळासाठी यूज करत असतो, ती मोटर कुठली असेल. बरोबर आहे ना. आणि बघता क्षणी तुम्हाला मोटरचं नाव सांगता येईल एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. बरोबर आहे. कारण त्याच्यामध्ये काही ट्रिक्स असतात की मोटर आपण एक्सटर्नली पण मॅक्झिमम चान्सेस आहे की आपण ओळखू शकतो. बरोबर आहे. आणि इंटरनल तर प्रश्नच राहत नाही. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला अवगत होतील एवढी शाश्वती मी तुम्हाला देतो.
बघा. त्याच्यानंतर मोटरमध्ये किंवा ट्रान्सफॉर्मर जे असेल की आपल्या गावाकडच्या डीपीआय वगैरे आपण बघत असतो, बरोबर. त्याच्यामध्ये काही कनेक्शन असतात. तिथे कनेक्शन कोणत्या कोणत्या प्रकारे असतात ते असेल एक स्टार आणि एक कोणता असतो डेल्टा, बरोबर. हे जे कनेक्शन असेल ते डेल्टा कनेक्शन असेल कोणतं तरी स्टार, बरोबर. हे पुढं आपल्याला 1 बाय 1 डिस्कस करायला मिळणार आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जो सप्लाय असतो कोणता असतो सप्लाय मित्रांनो, एसी सप्लाय, पण कोणता सिंगल फेज एसी सप्लाय, बरोबर आहे. मग हा सिंगल फेज एसी सप्लाय कसा तयार झाला हे आपल्याला डायग्राम सांगणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या काही क्वांटिटी आहेत बघा छोट्या छोट्या, बरोबर. त्या क्वांटिटी जे असेल जसं की तुम्हाला एक्झामला याचं डायरेक्ट डेफिनेशन विचारले जातात, त्याच्या फॉर्म्युलेचे न्यूमेरिकल आणि खूप 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 सोपे आहेत, बरोबर आहे. मी आता न सांगता तुम्हाला झाल्यानंतर कळेल की हे खरंच सोपं होतं, बरोबर आहे. अजून RMS व्हॅल्यूज असेल, ॲव्हरेज व्हॅल्यू असेल, या सगळ्या गोष्टी आपण बनवून डिस्कस करणार आहे. जसं की फॉर्म फॅक्टर आहे, पीक फॅक्टर आहे, याच्या आपल्याकडे एकदम शॉर्ट ट्रिक सुद्धा आहे की जे तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जसा सिंगल फेज सप्लाय तसा कोणता आहे रे, 3 फेज सप्लाय, बरोबर आहे. सिंगल फेज सप्लाय नेमका काय असतो, 3 फेज नेमका काय असतो, दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, बरोबर आहे. किंवा सिंगल फेज बेस्ट आहे की 3 फेज बेस्ट आहे, कोणामध्ये ॲडव्हान्टेज जास्त आहे, हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला आताच बोललो बघा, स्टार आणि डेल्टा कनेक्शन. हे डेल्टा कनेक्शन मला असं दिसतं, स्टार कनेक्शन मला असा दिसेल, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात बघा, फेज करंट, लाईन करंट, फेज व्होल्टेज, लाईन व्होल्टेज. आता फेज काय, लाईन काय, हे आपल्याला अजून काहीच माहीत नाही आहे, हे आपल्याला हळूहळू माहिती होईल, ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट बघा, सेकंड युनिट, बरोबर आहे ना. आता हा जो सेकंड आहे, सेकंड युनिटमध्ये आपल्याला डिस्कस करायचं बघा इलेक्ट्रिकल मशीन. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, ज्याला फर्स्ट युनिट व्यवस्थित कळाला त्याला इलेक्ट्रिकल मशीन जो असेल सेकंड युनिट तो एकदम समजायला सोपा जाईल. का की इलेक्ट्रिकल मशीन जे असेल तर ती इलेक्ट्रिकल मशीन डिझाईन करण्यासाठी तुम्हाला बेसिक ऑफ इलेक्ट्रिकल समजणं इम्पॉर्टंट. नेमकं व्होल्टेज काय असतं, करंट काय असतं, बरोबर आहे. नेमकी मशीन कशावर ऑपरेट होते हे महत्त्वाचं आहे ना, बरोबर आहे. किंवा कुठली मशीन कोणत्या सप्लायवर चालते हे महत्त्वाचं आहे. मग सप्लाय कुठून आला, ते त्याचा बेस जो असेल तो काय मित्रांनो, पहिला युनिट आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला पॉईंट मला बघायचा असेल तर कोणता आहे, ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. आता ट्रान्सफॉर्मर आपण बऱ्यापैकी कमी ऐकला, पण डीपी बऱ्यापैकी शब्द तुम्ही ऐकलेला असेल. जसं की तुम्ही गावाकडे बघा डीपी हा शब्द वापरत असतो, हे बघा तुम्हाला डायग्राम दिसते. हा याला काय म्हणतो आपण, डीपी, तर त्यालाच आपण काय म्हणत असतो रे, ट्रान्सफॉर्मर, बरोबर ना. हा ट्रान्सफॉर्मर आपल्याला आता शिकायचा आहे. नेमका हा ट्रान्सफॉर्मर एक्झॅक्ट काय असतो किंवा हा कसा वर्क करतो, याच्यामध्ये कोणकोणते पार्ट्स असतात, कोणत्या पार्टचं काय काम असतं, हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत, ओके. विथ ॲनिमेटेड तुम्हाला मी लाईव्ह दाखवेल, क्लिअर आहे. त्यानंतर त्याची वर्किंग किंवा तो कसा काम करतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचं EMF इक्वेशन असेल, त्याचे व्होल्टेज करंट रेशो असेल किंवा हे बाकी थेरोटिकल गोष्टीसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि अजून महत्त्वाचं त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टन्स असेल तर त्याचे लॉसेससुद्धा आपण डिस्कस करणार, बरोबर आहे. कारण बघा लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट डिझाईन करताना आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता असतो, तर त्यापासून काही लॉसेस आहेत का आणि ते लॉसेस आपल्याला कसे कमी करता येईल याचा अभ्यास करणं खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात आलं. हां, चला तर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा कोणता, DC मोटार कन्स्ट्रक्शन. आता शब्द आला इथं DC मोटार, बरोबर आहे ना. असंही असू शकतं, इथं AC मोटर असू शकतो, बरोबर आहे की नाही. हा या गोष्टी लक्षात ठेवा. याला मी DC मोटर शब्द का वापरला, सर ही मोटर फक्त ना फक्त कोणत्या सप्लायवर चालणार, DC सप्लाय. मग मला पहिले DC सप्लाय समजून घ्यावं लागेल. त्यासाठी आपल्याला पहिला चॅप्टर समजणं खूप इम्पॉर्टंट आहे, कळालं. हां, ही DC मोटर मी डिझाईन करताना त्याचं कन्स्ट्रक्शन जे असेल, त्याचे पार्ट्स कोणते, कोणत्या पार्टचं काम काय असेल किंवा तो कसा ऑपरेट किंवा वर्क होतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे, बरोबर आहे. तर हे असेल बघा मित्रांनो, ही मोठ्या मशीन जे असतात DC मशीन, त्याचा लार्ज मशीन असेल त्याचं तुम्हाला एक डायग्राम मी दाखवली आहे. आणि ही जी असेल स्मॉल DC मशीन, बघा तुम्ही आपली खेळणे वगैरे बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी, ही तुम्ही मशीन सर्वांनी बघितलेली असेल. ही काय रे, DC मोटर आहे, बरोबर आहे. आणि हा जो असेल आपला नॉर्मल ट्रान्सफॉर्मर आहे. आणि हा जर तुम्ही बघितला तो खूप मोठा ट्रान्सफॉर्मर दिसतोय, इट इज नथिंग बट पॉवर ट्रान्सफॉर्मर. आपण याला म्हणत असतो पॉवर ट्रान्सफॉर्मर. या सगळ्या गोष्टी आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत, क्लिअर आहे. चला नेक्स्ट. त्यानंतर बघा तुम्हाला मी जे आता DC मोटरबद्दल बोललो होतो, तर ती DC मोटर जे असेल त्याच्या काही टाईप्स आहेत, बरोबर आहे. तर कुठल्या कुठल्या टाईपचे DC मोटर असतात किंवा त्याचे स्कीमॅटिक डायग्राम कसे असेल किंवा त्याचे ॲप्लिकेशन कोणते असेल, बरोबर आहे. तर त्याच्या कोणकोणते असतात, शंट मोटर, त्याला आपण पॅरलल शब्द वापरत असतो. सिरीज मोटर असेल, कंपाऊंड मोटर असेल. मग सर त्याला शंट का शब्द दिला, सिरीज का शब्द दिला, कंपाऊंड का शब्द दिला, हे कुठून आले किंवा याला मी शंटच का म्हटलो, याला सिरीजच का म्हटलो, बरोबर आहे. तर त्याचे विथ रिझन आपण डिस्कस करणार की याला शंट का म्हटलं गेलं किंवा याचा शंट असताना काही फायदा आहे का, किंवा मी याला जरा सिरीज कनेक्ट केलं तर काय फायदा आहे. पण सिरीज आणि शंट नेमकं आहे काय हे कधी कळणार मित्रांनो, ज्यावेळेस आपण त्याचा इन डिटेल अभ्यास करणार. लक्षात आलं. चला नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट मोटर बघा, युनिव्हर्सल मोटर, खूप इम्पॉर्टंट आहे. आता युनिव्हर्सल मोटर, त्याला युनिव्हर्सल का म्हटलं गेलं, हा मॅक्झिमम तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, बरोबर आहे. युनिव्हर्सल त्याला याच्यासाठी म्हटलं गेलं की ती एक अशी एकमेव मोटर आहे, बरोबर आहे, की ती AC सप्लायवर पण चालते आणि DC सप्लायवर पण चालते. मग ही मोटर कुठं आहे सर, अरे तुमच्या घरातच आहे ती मोटर. कुठं,
आपण मिक्सर यूज करतो, स्वयंपाकघरात जे मिक्सर आहे त्याच्यामध्ये जी मोटर असते इट इज नथिंग बट युनिव्हर्सल मोटर. आजपर्यंत आपल्याला माहीत सुद्धा नव्हतं की सर ती मिक्सर जी असेल AC सप्लायवर सुद्धा चालतं आणि DC दोन्ही सप्लायवर सुद्धा चालते. आपल्याला बऱ्याच लोकांना आतापर्यंत माहीत नव्हतं. बट इट इज नथिंग बट युनिव्हर्सल मोटर. हे जर तुम्ही बघितलं तुमच्या मिक्सरला ओपन करून बघा, तुम्हाला सेम मोटर त्याच्यामध्ये दिसेल. बरोबर, आपण त्यालाच काय म्हणतो, युनिव्हर्सल मोटर. ही समोरची जी डायग्राम आहे एनिमेटेड ती सुद्धा युनिव्हर्सल मोटरची तुम्हाला लक्षात येईल. बरोबर, म्हणजे युनिव्हर्सल मोटर जे असेल सेम लागतात, ही DC सिरीज मोटर आहे. बरोबर, पण ती युनिव्हर्सल मोटर जे असेल त्याचे कनेक्शन सेम असतात. म्हणजे तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. पण जस्ट फक्त लक्षात ठेवा की आपल्या मिक्सरमध्ये जी मोटर असते ती कुठली असेल, युनिव्हर्सल मोटर. त्याला युनिव्हर्सल का म्हटलं गेलं सर, का की तो AC सप्लायवर पण ऑपरेट होणार आणि DC सप्लायवर पण ऑपरेट होणार, म्हणून ती एक अशी युनिक मोटर म्हणून त्याला म्हटलं आपण युनिव्हर्सल मोटर. मग ती युनिव्हर्सल मोटर कशी काम करते किंवा त्याला आपण उलटं सर म्हणजे आपण म्हणत नाही का क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. आपण बघितलं असेल बघा, मिक्सर ऑपरेट करताना आपण कधी कधी काय करतो, क्लॉकवाईज फिरवतो, कधी अँटी क्लॉकवाईज फिरवतो, क्लॉकवाईज फिरवतो, कधी अँटी क्लॉक. मग हे कसं होत असेल हे आपल्याला टेक्निकली इंटरनली बघायचं किंवा त्याचे युजेस बघायची. यूज तर आपण आताच बघितला मिक्सर आहे. बरोबर आहे, अजून पण आहे, आपण ते स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. ओके, त्यानंतर नेक्स्ट मोटर आहे मित्रांनो स्टेपर मोटर. कुठली मोटर आहे रे, स्टेपर. मी तुम्हाला जस्ट फक्त एक एक्झाम्पल सांगतो. ही मोटर जर तुमच्या नावातच तुम्हाला काही गोष्टी लक्षात येईल. स्टेपर मोटर म्हणजे समजा आपण JCB ऑपरेट करत असतो. समजा JCBनं काही ओझं वगैरे उचललं, वर घेणार, लेफ्टला जाणार, परत खाली सोडणार, परत येणार, परत म्हणजे जी मुवमेंट असेल, अँग्युलर मुवमेंट जी होत असते. बरोबर, वर थोड्या साईड म्हणजे थोड्या अँगलनं उचलणे, लेफ्ट साईडला थोड्या अँगलला जाणे, राईट साईडला, हे असल्या ज्या मुवमेंट आहे तर तिथं तसल्या मुवमेंटसाठी जो यूज असेल, बरोबर, तिथं आपण कोणती मोटर वापरत असतो, स्टेपर मोटर. म्हणजे ती काय करते, स्टेप बाय स्टेप म्हणजे अँगल वाईज त्याचं रोटेशन होत असतं. लक्षात आलं, बरोबर आहे. तर ती मोटर कशी असेल हे बघा, तुम्हाला इमेज दाखवतो. ही इमेज जर बघितली इट इज नथिंग बट स्टेपर मोटर. बरोबर, ही कशी काम करेल, आता ॲक्च्युअलमध्ये त्याचं इंटरनली असं वर्क होत असतो. तर हे वर्किंग सुद्धा आपण विथ ॲनिमेटेड व्यवस्थित एकदम डिस्कस करणार आहे. आता तुम्हाला फक्त एक चित्र म्हणून दिसत असेल, पण ॲक्च्युअल काय असतं हे आपण स्टेप बाय स्टेप गेल्यावर तुमच्या लक्षात येईल. कळालं, त्याचं वर्किंग काय असेल, त्याचे टाईप्स आहेत का, किंवा मग त्याचे ॲप्लिकेशनमध्ये यूज कुठं कुठे आहे ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. चला पुढं बघूया. हा असेल बघा आपला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. का की सेफ्टी महत्त्वाची आहे. बरोबर आहे ना, आपण राहिलो, जगलो, वाचलो तर काहीतरी करता येईल. बरोबर आहे, सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सेफ्टीसाठी कोणकोणते डिव्हाइस आहेत ते आपल्याला वापरायचे आहेत ते थोडं आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जर असेल सेफ्टीसाठी तर कोणता आहे रे, फ्यूज. बरोबर आहे, हा जो असेल, आता तुम्ही खाली चित्र जर बघितले तर तुम्ही ऑलमोस्ट सर्व लोकांनी हे बघितलेले असेल बघा. हा फ्यूज असतो, हा अशा प्रकारे पण फ्यूज असतो. इथं मी तुम्हाला बरेच फ्यूजेस दिलेले आहेत, हे छोटे छोटे छोटे. आता याचा प्रत्येक ठिकाणी यूज वेगळा आहे बघा. कधी कधी ते आपण बाईकमध्ये वापरतो, याच्यापैकी काही फ्यूज कारमध्ये वापरले जातात, फोर व्हीलरमध्ये. ओके, हा तर सर्वच जणांनी बघितला असेल. बरोबर आहे, मॅक्झिमम लोकांनी हा फ्यूज बघितला असेल. हे सगळे जे फ्यूजेस असतील हे कोणत्या फ्यूजला काय म्हटलं जातं किंवा हा फ्यूजच इथं का वापरला गेला, त्याच्यामध्ये 2 वर्ड असतात किंवा 3 वर्ड असतात. लो रेटिंग, मीडियम रेटिंग, हाय रेटिंग. मग हे नेमकं काय असतं, बरोबर आहे, किंवा त्याची रेंजेस काय असेल, हे रेंजेस वगैरे सगळं आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे, किंवा हा फ्यूज जो असेल, तुम्ही म्हटलं सर त्याला हा सेफ्टी डिव्हाइस आहे. बरोबर, किंवा प्रोटेक्टिव्ह. मग का असा प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस म्हणजे नेमकं एक्झॅक्ट कसा प्रोटेक्ट करतो हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. इट इज नथिंग बट त्याची वर्किंग असेल. क्लिअर आहे. त्यानंतर स्विच फ्यूज युनिट किंवा फ्यूज स्विच युनिट हा एक थेरोटिकल पार्ट आहे किंवा ॲक्च्युअलमध्ये ॲप्लिकेशन हे नेमकं कसं आहे हे सुद्धा आपण डिस्कस करणार. म्हणजे नेमकं डिफरन्स किंवा असेल किंवा यूज ऑफ मल्टीमीटर फॉर इलेक्ट्रिकल क्वांटिटी, हा तो खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर आहे, आपल्याकडे एक असं मीटर आहे, इट इज नथिंग बट मल्टीमीटर. त्याचं नावच बघा मल्टी आहे ना. हे मल्टीमीटर काय काम करतं की ते मॅक्झिमम क्वांटिटीचं, बरोबर आहे, किंवा मॅक्झिमम मीटरचं काम तो एकटा करतो. बरोबर आहे, तर तो सुद्धा आपण एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक बघणार आहोत. मी तुम्हाला प्रॅक्टिकली सुद्धा समजेल अशा वेळेने सुद्धा ॲनिमेटेड डायग्राम तुम्हाला दाखवणार आहे. बरोबर आहे. हां, त्याच्यानंतर नेक्स्ट ते बघा EMCB असेल, ELCB असेल, RCB असेल. आता हे नेमकं काय, CB जर बघितलं तर इट इज नथिंग बट सर्किट ब्रेकर. बरोबर आहे, आता सर्किट ब्रेकर सुद्धा बऱ्याच लोकांनी ऑलमोस्ट सगळ्यांनी बघितले, पण नेमकं याला सर्किट ब्रेकर म्हणतात ते माहीत नसेल. तर बघा मित्रांनो, हे खालचे जे डायग्राम आहे हे सगळे कशाचे डायग्राम आहे रे, सर्किट ब्रेकरचे डायग्राम आहेत. बरोबर आहे, बघा आता ही एक सर्किट ब्रेकरची डायग्राम आहे. ही एक समजा मी याला समजा MCB म्हटलं असेल. बरोबर आहे, याला ELCB म्हटलं असेल. हे बघा तुम्हाला मी मॅक्झिमम डायग्राम दिला, MCB, ELCB, RCCB, MCCB, SCB, VCB, हिचे लॉंग फॉर्म, आणि हे लॉंग फॉर्मनुसार याची जी वर्क असेल ते सुद्धा आपण बघणार आहे. बरोबर आहे, इथं पण मी तुम्हाला एक डायग्राम दिली आहे सर्किट ब्रेकरची. बरोबर आहे, हे अशा प्रकारे आपण डिफरंट सर्किट डायग्राम डिस्कस करणार आहोत. बरोबर आहे, आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं ना, इथं बघा हे सर्किट ब्रेकरच्या आतमध्ये काय होत असतं, ही जी एक डायग्राम मला सांगत असते बघा. कशी काय तर आपण ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत.
बरोबर आहे. हे सर्किट ब्रेकरचे 2 पॉईंट असतात बघा, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. मग त्याच्या आतमध्ये काय होतं, हे जे आपल्याला शिकायचे ते असेल तुमचा सर्किट ब्रेकर, जो की तुम्हाला प्रोटेक्ट करत असतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट अर्थिंग असेल. अर्थिंग शब्द तुम्ही बऱ्याच लोकांनी ऐकलेला असेल, बरोबर आहे. त्यानंतर त्याच्या टाईप्स कोणकोणते असेल, बरोबर आहे, किंवा त्याचं इम्पॉर्टन्स आपल्या आयुष्यात काय आहे नेमकं. आता बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये खूप मोठा अजून बी कन्फ्युजन आहे. अर्थिंग आणि न्यूट्रल या दोघांमध्ये काही फरक आहे कसं, बरोबर आहे. मग फरक आहे नेमका, काय फरक आहे, तर हे सुद्धा आपण डिस्कस करूया. त्यानंतर तिथे आपण अर्थिंग करत असताना जमिनीचा रेजिस्टन्स बघणं खूप इम्पॉर्टंट आहे, बरोबर आहे. मग त्याला म्हणतो असं आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑफ अर्थ रेजिस्टन्स, बरोबर आहे. हे जे असेल काय असेल, अर्थ रेजिस्टन्स असेल. क्लिअर आहे. हां, त्याच्यानंतर मेजर्स फॉर रिड्युसिंग अर्थ रेजिस्टन्स, म्हणजे अर्थ रेजिस्टन्स मला कमी करायसाठी किंवा मी अर्थ रेजिस्टन्स जो अभ्यास करतो, बरोबर आहे, तो कमी असायला पाहिजे की जास्त असायला पाहिजे. ओके, कमी असणं चांगलं की जास्त असणं चांगलं, आणि जर कमी असेल तर का, जास्त असेल तर का, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या रिलेटेड काही रूल्स आहेत, तिथे रूल्स पण आपल्याला थोडे एक्झाम ओरिएंटेड थोडं आपण डिस्कस करूया, म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टी लक्षात येईल. ओके, चला पुढे बघा मित्रांनो. आता नेक्स्ट पॉईंट मी तुम्हाला आताच बोललो होतो की बाबा इलेक्ट्रिकल पार्ट जो असेल तो आपला 3 युनिटपर्यंत आहे. त्याच्या पुढचा पार्ट कोणता आहे रे, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट, बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर सगळ्यात पहिला पॉईंट कोणता असेल आपला, डायोड आहे. कोणता आहे रे, डायोड, बरोबर आहे. आता हा डायोड जो असेल, हा डायोड जो आपण डिस्कस करणार आहे, तर तो डायोड तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. मग कुठं केला सर, तर तुम्ही फिजिक्समध्ये बघितला, त्याला म्हणतो आपण पी एन जंक्शन डायोड. काय म्हणतो आपण त्याला, पी एन जंक्शन डायोड. हा पी एन जंक्शन डायोड जो असेल, तर हा डायोड तुम्ही ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या पुढचा जो पार्ट असेल तो कोणता पार्ट असेल, मग जेनर डायोड, बरोबर. आपली सुरुवातच कुठून केली आता, जेनर डायोड. पण अजूनही सांगतो तुम्हाला, जेनर डायोड समजून घेण्यासाठी पी एन जंक्शन डायोड समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण आपण हे पहिले जेनर डायोडच्या अगोदर पी एन जंक्शन डायोडच घेणार आहे, हे 100% मात्र खरं आहे. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगतो बघा. पी एन जंक्शन डायोड म्हणजे सपोज मी म्हटलं पी आणि जेनर डायोड मी म्हटलं समजा झेड. सर हे डायोड नेमकं काय बरं, बरोबर आहे. तर हे डायोड आपण पुढे गेल्यावर डिस्कस करणारच आहोत. पण एक सध्यासाठी फक्त एक लक्षात ठेवा, ते एक स्विच म्हणून काम करत असतात, म्हणजे एक बटन. जसं की आपण आपल्या घरामध्ये फॅन चालू करण्यासाठी बटन वापरतो, लाईट चालू करण्यासाठी बटन वापरतो. इट इज नथिंग बट इलेक्ट्रिकल स्विच, बरोबर आहे ना. पण हे पी एन जंक्शन डायोड म्हणजे काय, हे सेम तसंच आहे, फक्त हे इलेक्ट्रॉनिक स्विच. याला तुम्हाला हातानं बटन दाबायची गरज आहे का, किंवा हातानं ऑपरेट करायची गरज आहे का, नाही. हे ऑटोमॅटिक ऑपरेट होत असतं, बरोबर आहे. मग मी म्हटलं पी एन जंक्शन डायोड आणि जेनर डायोड, सर या दोघांमध्ये फरक काय बरं, बरोबर ना. तुम्हाला जस्ट एक्झाम्पल सांगतो. समजा मी घेतलं बांबूचं झाड, बरोबर आहे. हां, मी काय केलं, कसं एक बांबूचं झाड घेतलं, बरोबर आहे, आणि एक घेतलं बघा असं आंब्याचं झाड, बरोबर आहे. हां, आता बांबूच्या झाडामध्ये आणि आंब्याच्या झाडामध्ये काय फरक आहे सर. हां, तर फरक आहे. जर समजा खूप मोठं वादळ आलं, तर वादळामध्ये बांबूचं झाड जमिनीला टेकून परत वापस उठतं, बरोबर आहे. परंतु आंब्याचं झाड हे डायरेक्ट मोडून जातं, बरोबर आहे ना. मग आंब्याच्या झाडाची सस्टेनेबल कॅपॅसिटी कशी आहे सर, कमी आहे. पण बांबूच्या झाडाची सस्टेनेबल कॅपॅसिटी कशी आहे, जास्त आहे. मग हे बांबूचं झाड म्हणजे काय सर, जेनर डायोड, आणि आंब्याचे झाड म्हणजे काय सर, पी एन जंक्शन डायोड. कसं काय ते पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येईल. ओके, जस्ट फक्त लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण एकदम सिस्टमॅटिक समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ओके, पण सगळ्यात पहिला पॉईंट कोणता तुमचा मित्रांनो, जेनर डायोड. पण आपल्याला जेनर डायोड समजून घ्यायच्या अगोदर पी एन जंक्शन डायोड एकदा परत रिकॉल करावा लागेल. ओके, त्यानंतर त्याची वर्किंग सिम्बॉल आपण इथं बघणार आहोत. नेक्स्ट आहे बघा एलईडी. एलईडी हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेच. तुमच्या मोबाईलला टॉर्च आहे, काय ते एलईडी, बरोबर आहे. तर ती एलईडी कशी काम करते, किंवा त्याची वर्किंग कशी असेल, सिम्बॉल कसा असेल, ॲप्लिकेशन काय असेल, हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. बघा तुम्हाला खाली डायग्राम दिसते बघा, हे बघा जेनर डायोड कसा दिसतो, असं गोल्डन कलरचा असेल, हा त्याचा सिम्बॉल आहे, बरोबर. ही बघा एलईडी. एलईडी जो असेल तो असा दिसतो आतून, आतल्या म्हणजे आतमधून त्याचं कन्स्ट्रक्शन असतं, त्याला 2 वायर असतात. एक ही वायर असेल, एक शॉर्ट असेल, एक लेंदी असेल. शॉर्टला म्हणतो आपण कॅथोड, लेंदीला म्हणतो आपण ॲनोड. हे ॲनोड कॅथोड काय, हे हळूहळू तुम्हाला कळायला लागेल. ओके, त्यानंतर हा सिम्बॉल असेल बघा, लक्षात आलं, हा सिम्बॉल ऑफ एलईडी असेल. क्लिअर आहे. त्यानंतर इथं अजून तुम्हाला त्याला पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल जर असा होता, बघितला तुम्ही सर्वांनी, तर मग एलईडीचा काय सर, तो लाईट इमिट करतो किंवा तयार करतो, मग त्याला फक्त 2 ॲरो दिले, बाकी सगळं कसं आहे, सेम आहे. हे बघा अशा प्रकारे एलईडी असतात, तुम्ही सर्वांनी बघितलेले असेल. अजून मी तुम्हाला इमेज दिले, हे बघा कलरची एलईडी आपण बघितलेली आहे, बरोबर आहे ना. हां, त्याच्यानंतर हां पुढं बघा, अजून हे तुम्हाला डायग्राम तुम्हाला दिलेत मी, बरेच तुम्हाला इथे दिलेत बघा. याला आपण एलईडी असा असतो, पी एन जंक्शन डायोड असेल, जेनर डायोड असेल, बरोबर आहे, स्कॉटकी डायोड असेल, हे सगळे डायग्राम याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो आपल्याला बघायचं आहे फिल्टर. हां, तर हे थोडं तुमच्यासाठी पुढचा पॉईंट आहे. फिल्टर म्हणजे काय, जसं की तुम्ही पाण्याचं फिल्टर बघितलं असेल, बरोबर आहे ना. पाण्यामधली इम्प्युरिटी जो असेल, किंवा पाण्यामधली जी अनवॉन्टेड पार्ट असेल तो काढून टाकेल, आणि तुमच्यासाठी तो प्युअर वॉटर बनवत असतो. सेम लाईक दॅट फिल्टर हा इलेक्ट्रिसिटीसाठी वापरतो आपण, तो सुद्धा तुम्हाला तुमच्या सप्लायला शुद्ध करत असतो. कसा सर, त्यासाठी हे जे तुम्ही आतापर्यंत डिस्कस केले तेच डिव्हाइस आपण वापरत असतो.
जसं की बघा तुम्ही बघितलं असेल रजिस्टर असेल, कॅपॅसिटर असेल, इंडक्टर असेल आणि हे जर सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये रामू, लालू आणि श्यामू बरोबर आहे अशा प्रकारचा एक व्हिडिओ आहे बघा मित्रांनो, तो आवर्जून सगळ्यांनी बघा म्हणजे तुम्हाला हे समजायला खूप सोपं जाईल. रामू, लालू आणि श्यामू म्हणजे काय, रजिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर. मी थोडा त्याला कॉमेडी वेने बनवण्याचा प्रयत्न केला. हे 3 इडियट्स म्हणून मी तुम्हाला त्याच्यामध्ये नोटेशन दिलेलं आहे बरोबर आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर तुम्हाला फिल्टर समजायला खूप इझी जाईल बरोबर आहे. एकदम तुमच्या डोक्यात फिट्ट बसेल एवढी गॅरंटी आहे. ओके, तर तो फिल्टर जो असेल ना, तर फिल्टर अशा प्रकारे असेल बघा. एक रजिस्टर, एक कॅपॅसिटर वापरायचा. हे समजा एक सपोज एक एक्झाम्पल आहे त्याचं बरोबर आहे. तर त्याचा सहाय्याने आपण फिल्टर वापरणार आहे. मग बघा कोणकोणते फिल्टर असतात. एल फिल्टर असेल, सी फिल्टर असेल, CLC फिल्टर असेल बरोबर आहे. हा पार्ट जर बघितला ना मित्रांनो खूप लेंदी आहे, पण तुम्हाला जर एकदा समजलं ना खूप इझी आहेत, खूप 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 इझी आहेत बरोबर आहे. लक्षात आलं. आपण फिल्टरच्या अगोदर थोडं आहे ना तुम्हाला रेक्टिफायर समजावं लागेल, तर तेही सुद्धा आपण डिस्कस करू नेमकं रेक्टिफायर काय असतं. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट हां, त्याच्यानंतर बघा तुम्हाला वर्किंग प्रिन्सिपल अँड ब्लॉक डायग्राम ऑफ रेग्युलेटर पॉवर सप्लाय. रेग्युलेटर पॉवर सप्लाय जो असेल आणि मॅक्झिमम हा क्वेश्चन आहे मित्रांनो एक्झामला विचारला जातो बरोबर आहे. तर रेग्युलेटर पॉवर सप्लाय काय असेल बघा, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं ही ब्लॉक डायग्राम जी असेल ती रेग्युलेटर पॉवर सप्लायची असते. म्हणजे काय, सगळ्यात पहिले आपण सुरुवातीला हा सप्लाय देतो, नंतर त्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करणार बरोबर आहे. नंतर त्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करणार, नंतर त्याचं कन्व्हर्जन याच्यामध्ये करणार आणि नंतर लास्टला जो असेल तुम्हाला प्युअर सप्लाय मिळत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज रेग्युलेटर पॉवर सप्लाय. हा सप्लाय जो असेल तो स्टेप बाय स्टेप आपण कट करत गेलो किंवा स्टेप बाय स्टेप आपण इम्प्रूव्ह करत गेलो. मग हे इम्प्रूव्ह करण्यासाठी सर काही ना काही डिव्हाइस लागत असेल. समजा हा एक डिव्हाइस आहे बरोबर आहे. मग त्या डिव्हाइसचं आउटपुट मी या दिलं, इनपुट दिलं, याचं आउटपुट मी याला इनपुट देणार, याचं आउटपुट मी याला इनपुट देणार. मग याचं नेमकं हे काय काय हे आपण बघूया. ट्रान्सफॉर्मर आपल्याला पहिला समजून घ्यावा लागेल. मी म्हटलं ना तुम्हाला आता फिल्टरच्या अगोदर काय शिकायचं सर आपल्याला, रेक्टिफायर. मग रेक्टिफायर जर कळाला तर तुम्हाला इथं ब्लॉक डायग्राम कळेल. त्यानंतर तुम्हाला आत्ताच बघितलं आपण फिल्टर, म्हणजे तुम्हाला ही ब्लॉक डायग्राम जर केली ना मित्रांनो तर तुमची याच्यामध्ये 3 चॅप्टर कंप्लीट होतात. एक म्हणजे फिल्टर, दुसरा म्हणजे रेक्टिफायर आणि तिसरा म्हणजे ट्रान्सफॉर्मर. बघा खूप इम्पॉर्टंट आहे बरोबर, म्हणून तुम्हाला म्हटलं तर याच्यामध्ये खूप इम्पॉर्टन्स आहे. हां, त्याच्यानंतर बघा UPS म्हणजे काय, ही जी UPS असेल याची आपण ब्लॉक डायग्राम असेल त्याचे 2 वेन आहे बरोबर आहे. हा अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय, ह्याला काय म्हणतो आपण, अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय. म्हणजे आपण म्हणतो ना लाईट गेली तरी आपला सिस्टम बंद नाही पडलं पाहिजे बरोबर आहे, म्हणजे डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. तसे त्याचे 2 वे आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन UPS आहे. हे त्याची ब्लॉक डायग्राम वगैरे आहे ती आपण थेअरी ज्यावेळेस घेणार त्यावेळेस आपण डिस्कस करूया. एक नॉर्मल कंडिशन असेल किंवा फेल्युअर कंडिशन असेल हे तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. ओके, चला नेक्स्ट आहे बघा मित्रांनो 5th युनिट. तो असेल तुमचा ट्रान्झिस्टर, जो की मी याच्यामध्येच कन्सिडर केला बरोबर आहे. कारण मी 4था आणि 5वा जो तुमचा युनिट असेल त्याला मी स्विचिंग म्हणेन. स्विचिंग म्हणजे काय, की ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आपण स्विच वापरले, जसं की डायोड वापरला होता, जेनडायोड वापरला होता बरोबर, त्याच्यामध्येच मी याला कन्सिडर करतो. पण ठीक आहे, तुमचा सिलेबसनुसार दिला आपण त्याला 5वा युनिट म्हणूया. ओके, त्याला म्हटलं मी ट्रान्झिस्टर. सर याला ट्रा का म्हटलं, ट्रा म्हणजे काय, 3, म्हणजे याला 3 टर्मिनल आहे बरोबर, म्हणून मी त्याला काय म्हटलं, ट्रान्झिस्टर. हे कसं काय आपण डिस्कस करूया बघा. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला आहे BJT. मग BJT म्हणजे काय सर, बरोबर आहे ना. BJT म्हणजे होतं बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर. मग त्याला बायपोलार का म्हटलं, जंक्शन का म्हटलं, हे सगळं आपण डिस्कस करूया. ओके, हे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं असेल तर BJT असा दिसत असतो. हे त्याचे सिम्बॉल आहे. त्याचे 2 टाईप्स असतात, एक PNP, NPN. मग PNP मध्ये आणि NPN मध्ये काय चेंज आहे, तो कसा लक्षात ठेवायचा, याची सुद्धा आपल्याकडे खूप मस्त ट्रिक्स आहे. हा चॅप्टर जर तुम्ही बघितला तर बाबा आणि चाचा अशा 2 पद्धतीने मी तो चॅप्टर एकदम सिस्टमॅटिक डिझाईन केले आहे बरोबर आहे. आपल्या आयुष्यात जो असतो अभी मजा आएगा ना भिडो. बाबा म्हणजे आपले वडील, चाचा म्हणजे आपले वडिलाचे भाऊ बरोबर आहे. या दोघांमध्ये मी त्याची एक मस्त स्टोरी बनवली, तुमच्या सहज लक्षात राहील. आणि खूप कॉम्प्लिकेटेड सर्किट जे असेल ह्या 2 नावामुळे तुम्हाला खूप इझी होणार आहे मित्रांनो. फक्त आपल्यासोबत तुम्ही जोडलेले राहा. ओके, हां, त्याच्यामध्ये CB काय असतं, CC काय असतं, CE काय असतं बरोबर आहे. कॉमन बेस, कॉमन इमिटर, कॉमन कलेक्टर आणि याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे मित्रांनो त्या पाठ करायला खूप जड जातात. त्याच्यामुळे आपण याला बाबा आणि त्याच्या या ट्रिक्सनुसार अजिबात तुम्हाला बघायची गरज पडणार नाही एवढी गॅरंटी आहे. फक्त तुम्हाला सुरुवातीला समजून घेऊन करावं लागेल आणि तेही समजून घेऊन करायचं काम माझं आहे. फक्त तुम्ही लक्ष देऊन बघा. ओके, त्याच्यानंतर बघा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. हे बघा कॅरेक्टरिस्टिक्स जशी ही डायग्राम आहे बरोबर आहे. म्हणजे सरळ सरळ जी मी थेअरी आपण डिस्कस करणार ना ती फक्त ग्राफिकली आपण डिस्कस करायची, काही चेंज नाही मित्रांनो. फक्त आपण जे बोलतोय किंवा जे आपण ती थेअरी समजून घेतली ती फक्त तुम्हाला ग्राफ थ्रू दाखवायची आहे बरोबर आहे. खूप इझी आहे, तुम्हाला एकदा फक्त समजणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा ट्रान्झिस्टर पॅरामीटर, म्हणजे त्याचे काही पॅरामीटर आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला बघा अल्फा, बीटा आणि गॅमा बरोबर आहे. तर गॅमा इथं दिला नाही, पण गॅमा जो असेल हे 3 क्वांटिटी आपल्याला जसे की 3 पॅरामीटर आपल्याला त्याची डिस्कस करायचे. तर तिघामध्ये काही रिलेशन आहे का बरोबर आहे. जे रिलेशन असेल त्याचे काही फॉर्म्युले असेल त्याच्यावर काही
न्यूमेरिकल येतं तुम्हाला, हे सगळं आपण डिस्कस करूया. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघा, तुम्हाला मी बऱ्याच डायग्राम इथे दिलेले आहेत, बीजेटीचे बरेच तुम्हाला नंबर ऑफ व्हरायटी मी तुम्हाला दिले, पण इथे जर तुम्ही बघितलं असेल 1, 2 आणि 3 याला किती टाइम लागतात रे? 3. मी तुम्हाला आताच बोललो होतो ट्रा म्हणजे 3 टाइम. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट, ऍप्लिकेशन ट्रान्झिस्टर ॲज अ स्विच ॲज अॅन ॲम्प्लिफायर. म्हणजे ट्रान्झिस्टर कायसाठी वापरतो सर? तर ट्रान्झिस्टरची 2 कामं असतात. एक म्हणजे स्विचिंग करणे. स्विचिंग म्हणजे काय रे? ऑन किंवा ऑफ, बरोबर आहे. आणि सर ट्रान्झिस्टरचं दुसरं काम काय असतं म्हटलं तर मी काय म्हणणार? ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर म्हणजे काय माहिती मित्रांनो? तर आपण जे माईकमध्ये बोलत असतो है ना, तर माईकचा आवाज हा स्लो असतो किंवा लो असेल, बरोबर आहे. आणि त्याचा आवाज जो असेल तो जास्त करण्याचं काम कोणाचं असतं? स्पीकरचं. मग मी काय म्हटलं? माईक टू स्पीकर हे जे कन्व्हर्जन असेल त्याला म्हणतो आपण ॲम्प्लिफाय करणे. म्हणजे लो सिग्नलचं मी काय करतो मित्रांनो? म्हणजे माईकमध्ये तुम्ही हळू जरी बोलले तुम्हाला स्पीकरमध्ये आवाज खूप मोठा येतो, त्याला म्हणतो आपण कन्वर्ट लो सिग्नल टू हाय सिग्नल. कसं असेल काय असेल हे तर आपण बघणार आहोतच. त्यालाच म्हणत असतो बघा आपण ॲम्प्लिफायर. बघा तुम्ही डीजे वगैरे आपण बघत असतो ना, ते डीजे मध्ये नाही का ते बटन आपण खालीवर करत असतात, ते डीजे वर डान्स करत असतात, बरोबर आहे. तर ते जे ॲम्प्लिफायर असतं ते काय असतं, त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर कसं यूज केलं काय आपण ते बघूया. त्याचाच आणखी एक टाईप आहे बघा, FET म्हणजे फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. जसं बीजेटी होता बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, मग याला फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर का म्हटलं, बरोबर ना. ते हे सगळं आपण याचे कोणकोणत्या टाईप्स असतील, याचा सिम्बॉल कसा असेल, हे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. आणि विशेषतः म्हणजे याचे क्वेश्चन सुद्धा आपण सायमल्टेनियसली डिस्कस करणार आहोत. किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याची वर्किंग असेल, बरोबर आहे. हे त्याचे तर टाईप्स आहेत. अजून त्याचं कोणतं आहे? जंक्शन फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर, त्याचा समजा एपीडीचा टाईप्स आहे, बरोबर आहे. त्यानंतर त्याचे अजून मी तुम्हाला म्हटलं कॅरेक्टरिस्टिक्स, याची सुद्धा आपण डिस्कस करायची, की तुम्हाला म्हटलं मी ग्राफ. फक्त 30 थिअरी आपल्याला ग्राफिकली डिस्कस करायची आहे. ओके, हे बघा तुम्हाला खाली मधून तुम्हाला डायग्राम दिली की अशा प्रकारे तो असतो. ॲनिमेटेड डायग्राम आहे. त्यानंतर हा ॲक्च्युअल डायग्राम आहे त्याची, बरोबर. ही एक असेल, ही एक असेल, हे वेगवेगळे डिफरंट डायग्राम आहे. त्याचा सिम्बॉल असेल, बरोबर आहे. आता हा जो असेल, अजून त्याच्यामध्ये एक टाईप्स आहे बघा मॉस्फेट. ही मॉस्फेटची डायग्राम मी तुम्हाला मुद्दामून दिली, जस्ट फक्त एक लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट मित्रांनो 6 किंवा लास्ट तुमचा येऊन जो असेल तो असेल बघा सेन्सर अँड ट्रान्सड्युसर, बरोबर आहे. म्हणजे आता तुम्ही सेन्सर शब्द बऱ्याच जणांनी ऐकला, पण या दोघांमध्ये काही फरक आहे की नाही हे पहिले समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. हो, तर 100% नक्कीच फरक आहे सर. तर मग काय फरक आहे हे सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ. आणि जर तुम्हाला डिफरन्स कळला तर ऑलमोस्ट तुमचा सुरुवात किंवा शेवट सुद्धा चॅप्टरचा झाला समजून घ्या. कारण तुम्हाला ते डिफरन्स कळणं इम्पॉर्टंट, त्या डिफरन्समध्ये तुमचं चॅप्टर संपून जाणार आहे, बरोबर आहे. मग सेन्सर नेमकं काय असतं, ट्रान्सड्युसर नेमकं काय असतं, किंवा दोघात काही फरक आहे, नेमका एक्झॅक्ट फरक काय आहे हे आपण डिस्कस करू. म्हणजे एक्झॅक्ट बेसिक ऑफ सेन्सर काय असेल किंवा ट्रान्सड्युसर काय असेल किंवा त्याचा डिफरन्स असेल किंवा त्याची क्लासिफिकेशन असेल, किती प्रकारचे सेन्सर असतात, किती प्रकारचे ट्रान्सड्युसर असतात, बरोबर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो थर्मल, ऑप्टिकल, इलेक्ट्रिक सेन्सर हे सगळे पॉईंट आपण डिस्कस, मी जस्ट तुम्हाला एक इमेज दिली ट्रान्सड्युसर आणि सेन्सरची. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ट्रान्सड्युसरची नीड काय, त्याची गरज काय, बरोबर, किंवा त्याचे टाईप्स कोणकोणते असेल. आता हे बघा जस्ट फक्त प्रायमरी, सेकंडरी, ऍक्टिव्ह, पॅसिव्ह हे त्याचे टाईप्स आहेत, पण ते प्रत्येक टाईप आपण वन बाय वन डिस्कस करूया, बरोबर. किंवा आपण ट्रान्सड्युसर सिलेक्ट करताना कुठल्या ऍप्लिकेशनला कोणता सिलेक्ट करतो हे सुद्धा त्याला म्हणतो आपण सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ ट्रान्सड्युसर. आता जस्ट फक्त एक लक्षात ठेवा, ट्रान्सड्युसर म्हणजे असं काही एक डिव्हाइस नाही मित्रांनो, बरोबर आहे. ट्रान्सड्युसर म्हणजे सरळ एक कन्व्हर्जन आहे, किंवा ते कन्व्हर्जन कसं असेल तर बघा तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देतो. बघा इथे माईक दिसतोय आहे ना, ह्या माईकमध्ये बोललो आपण तर साऊंडमध्ये आवाज येतोय, बरोबर आहे. किंवा माईकमध्ये बोललं त्याला आपण स्पीकर म्हणतोय बघा, भोंगा, बरोबर आहे, त्याच्यामध्ये आवाज येतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे, इथं जर तुम्ही बघितलं, आता हे डायग्राम तुम्हाला प्रॉपर नाही आहे, इथं समजा माझा जर लो सिग्नल असेल तर 100% माझा इथे काय होत असतो, असा हाय सिग्नल होतो. म्हणजे हा जो पीक असेल, बरोबर, आणि ह्याचा 100% ही अँप्लिट्यूड वाढत असतो. कसं काय तर आपण ते वन बाय वन डिस्कस करणार आहे. अजून बघा ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित बघू शकता. आउटपुट साऊंड ट्रान्सड्युसर म्हणजे सुद्धा हे एक ट्रान्सड्युसर आहे, बरोबर आहे. इनपुट दिलं काय आणि आउटपुट आलं काय, हे जे आपण चेंजेस बघतो यालाच म्हणतो आपण एक कन्व्हर्जन. जसं की पिझो इलेक्ट्रिक असेल, बरोबर आहे, एलव्हीडीटी असेल, तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल हळूहळू नेमकं हे काय असतं. विशेष म्हणजे आपण त्याचे प्रॅक्टिकल सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कसं असतं ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करेन. क्लिअर आहे. ओके, तर अपेक्षा करतो मित्रांनो की आपल्याला याच्यात नेमकं डिस्कस काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल, बरोबर आहे. आणि कंटिन्यू आपल्यासोबत तुम्ही या चॅनलवर जोडलेले राहा. तुम्हाला 100% एक ना एक पॉईंट लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला काहीही क्वेरी झाली किंवा काहीही अडचण आली 100% मला तुम्ही कमेंट किंवा मेसेज करू शकता. ओके, अपेक्षा करतो मित्रांनो तुम्हाला ओव्हरव्ह्यू जो असेल बीडब्ल्यूचा कळालेला असेल आणि हा आपल्या आयुष्याशी खूप मोठा जोडलेला आहे. असं समजू नका की आपल्याला फक्त एक सब्जेक्ट म्हणून शिकायचं आहे. यातल्या बऱ्याच गोष्टी जसं की तुम्ही बघत असाल तुमच्या घरामध्ये, बरोबर आहे, तुमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. हे तुम्हाला मी दाखवून सुद्धा देणार आहे. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता. ठीक आहे,
चला तर आज इथं आपण थांबून जाऊया. ठीक आहे. थँक्यू. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.